पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील 10 मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी पार पडली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरातील परिवार देवता मंदिरांचं जतन आणि संवर्धनाचं काम पुरातत्व विभागामार्फत शासन निधीतून सुरू आहे। या अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील एकूण 36 परिवार देवतांपैकी काही मंदिरांचं जतन आणि संवर्धन कार्य पूर्णत्वास आलं असून त्यातील 10 मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी पार पडली। दक्षिणमुखी गणपती मंदिर, गरुड हनुमंत, श्री रामेश्वर मंदिरावरील शाळुंखा या परिवार देवतांच्या मूर्ती नव्यानं विधिवत यज्ञ करून स्थापित करण्यात आल्या। तसंच महानैवेद्य दरवाजा शेजारील शाकंभरी, काशी विश्वेश्वर शेजारील गणपती, काशी विश्वेश्वर समोरील नंदी, रामेश्वर समोरील नंदी, लक्ष 84 देवी आदी परिवार देवतांच्या मूर्तींची पुनःप्राणप्रतिष्ठापना शास्त्रोक्त पद्धतीनं करण्यात आली। हा प्राणप्रतिष्ठा सोहळा 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत श्री विठ्ठल सभामंडप इथं 21 ब्रह्मवृंदांमार्फत पार पडला। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, अतुल बक्षी, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी आणि प्रसाद दशपुत्रे उपस्थित होते। ही मंदिरे आता भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली।